नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू फॅशन टीव्ही मराठी। बऱ्याच जणी आपण साडीमध्ये जाड दिसतो म्हणून साडी नेसणे टाळतात, कारण बऱ्याच जणींचे दंड हे जाड असतात। शोल्डर एरिया देखील ब्रॉड असतो आणि बस्ट एरिया देखील हेवी असतो। पण जर तुम्ही ब्लाउज शिवून घेताना या काही टिप्सचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला साडीमध्ये स्लिम इफेक्ट मिळेल, कारण साडीमधील लुक हा साडी इतकाच ब्लाउजवर देखील अवलंबून असतो। तर ब्लाउज साठीच्या टिप्स कोणत्या ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुमचे दंड जाड असतील आणि बस्ट एरिया हेवी असेल तर शक्यतो डार्क किंवा गडद रंगाच्या ब्लाउजचा वापर करावा, कारण डार्क रंगामध्ये तुमचा बल्की एरिया हा झाकला जातो आणि जाडसरपणा कमी दिसतो। म्हणून शक्यतो साडीवर डार्क रंगाच्या ब्लाउजचा वापर करा। पण जेव्हा डार्क रंगाचे ब्लाउज घालणे शक्य नसेल तेव्हा साडीच्या सेम रंगाचे प्लेन ब्लाउज किंवा रनिंग ब्लाउज घाला, कारण साडीच्या सेम रंगाचा कमी वर्क असलेला किंवा प्लेन ब्लाउज असेल तर तुमचा बल्की एरिया हा हायलाइट होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला स्लिम इफेक्ट मिळण्यास मदत होईल। जर तुमचे दंड हे जाड असतील आणि शोल्डर एरिया देखील ब्रॉड असेल तर शक्यतो अशा प्रकारचे लॉंग स्लीवचे किंवा फुल स्लीवचे ब्लाउज शिवून घ्या, कारण लांब स्लीव्ज मध्ये तुमचे हात हे लांब दिसतात आणि त्यामुळे बारीक सुद्धा दिसतात। पण जर तुम्ही लॉंग स्लीवच्या ब्लाउज मध्ये कम्फर्टेबल नसाल तर अशा प्रकारे तुम्ही 3/4 स्लीव्ज किंवा एल्बो स्लीवचा ब्लाउज शिवून घेऊ शकता। अशा प्रकारचे शॉर्ट स्लीवचे ब्लाउज घालणे शक्यतो टाळावे, कारण त्यामध्ये तुमचे दंड हे जास्त बल्की दिसतात। ब्रॉड शोल्डर आणि हेवी बस्ट असलेल्या स्त्रियांनी शक्यतो अशा प्रकारचे क्लोज नेक म्हणजेच बंद गळ्याचे ब्लाउज घालणे टाळावे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा।